मी पंजाब डक आज आहे 10 फेब्रुवारी 2025 आणि मी माझ्या शेतातून माझा हरभरा देखील काढणोय आणि राज्यातल्या शेतकऱ्याचा हरभरा देखील काढणोय। तर या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याचे अंदाज येणार आहे। राज्यामध्ये म्हणजे आता खूप शेतकऱ्याचे फोन येलेत, म्हणजे हरभरा काढणी चालू आहे, पाऊस येईल का, तूर काढणं चालू आहे, गहू काढणं चालू आहे। राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही, फक्त ढगाळ वातावरण मात्र आणखीन 2 दिवस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षायचा। राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभरा काढणी झालेला तर काढायला सुरुवात करा। हे देखील बघा, मी माझा हरभरा काढायलो आणि तुम्ही देखील काढायला काही हरकत नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही। पाऊस काही येणार नाही म्हणून चिंता करायची गरज नाही। राज्यात मात्र आता जवळपास मध्ये 15-16 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। दिवसा ऊन वाढत जाणार आहे, थोडी गरमी राहणार आहे, रात्री 11 पर्यंत गरमी जाणवणार आहे आणि रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत थोडी थंडीची चाहूल देखील लागणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे हवामान कोरडं राहणार आहे, अंशतः ढगाळ राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरणच नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे। आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येले की आभाळ खूप आलं आणि पाऊस येईल का, काही पाऊस येणार नाही, काही चिंता करायची नाही, फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त 17 तारखेला थोडं एक याच्यापेक्षा थोडं 17 फेब्रुवारीला थोडं जास्त ढगाळ वातावरण राहील, म्हणून हे लक्षात येतं। त्याचा अंदाज आपण दररोज देणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्याचे हरभरे घरी पोहोचत नाही तोपर्यंत दररोज एक अंदाज देणार आहे। एक माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलला देखील देणार आहे, त्याच्यावर डेट असते, त्या डेटवर बघायचं आणि ते अंदाज हे करायचा। नसं काय होईल, काही शेतकरी काही यूट्यूबवाले काय करतात, जुना अंदाज फॉरवर्ड करतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये दिशाभूल होती। पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, खूप चांगलं आहे आणि 2025ला देखील चांगला पाऊस पडणार आहे। जसा 2024ला पडला तसाच 25ला पडणार आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात होईल, म्हणून हे अंदाज देत आहे। पण राज्यात मात्र यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।